समजा एखाद्या घरामध्ये वास्तुदोष आहे आणि त्या घरामध्ये जर 5 लोक राहत असतील, पण त्या 5 लोकातली जर 4 लोकांची कुंडली स्ट्रॉंग असेल आणि एकाची खराब असेल, तर त्या चांगल्या कुंडलीचा प्रभाव वास्तुदोष जरी असला तरी त्या घरावरती पडू शकतो का प्रगतीच्या बाबतीमध्ये? 100%. तुम्ही हा जो क्वेश्चन विचारला ना, हा ॲक्च्युली जे खूप जास्त चांगले एक्सपर्ट ज्योतिषी आहेत त्यांच्याकडनं अपेक्षित असतो. अच्छा. ठीक आहे. आणि तो तुम्ही क्वेश्चन विचारलात आणि हा खूप टफ पण क्वेश्चन आहे. म्हणजे हा एवढा इझी क्वेश्चन नाही की ज्याच्यामध्ये मी लगेच आन्सर देईल तुम्हाला. पण मी सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये समजा 5 लोक राहतात. ठीक आहे. आता 5 लोकांना सगळ्यांना चॅलेंजेस येत आहेत का? नाही. कोणाला येत आहे? जो व्यक्ती आपल्याकडे समजा घरचा कर्ता पुरुष आहे किंवा कर्ती स्त्री आहे. तर स्त्री आली तर ती म्हणते मला आरोग्य ठीक नाही आहे. बरोबर. आणि पुरुष आला तर तो म्हणतो की माझे पैसे खूप चाललेले आहेत. ठीक आहे. मे बी त्याचे पैसे मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये जात असेल किंवा हिचा आरोग्य जे स्त्रीचं आरोग्य आहे तर ते काहीतरी एक वेगळ्या गोष्टींमुळे डिस्टर्ब झालेलं आहे किंवा वास्तूमधल्या जमिनीखालची जी ऊर्जा आहे तर ती डिस्टर्ब आहे. दोघांचे इंडिव्हिज्युअल जेव्हा पत्रिका बघतो आपण दोघांचे, तर त्या पत्रिकेमध्ये अनालिसिसमध्ये हे कळतं की हा दोघांची पत्रिका एका ठिकाणी जाऊन कुठे कनेक्ट होते. बरं. आणि ती पर्टिक्युलर दिशा डिस्टर्ब असते. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी ह्यांच्या चाललेल्या आहेत. मग जेव्हा आपण ती दिशा ठीक करतो तर दोघांच्या गोष्टी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह व्हायला चालू होतात.